जालन्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येते। जालना शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेले दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। जुनैद सय्यद आसिफ वय 19 वर्ष आणि अयान सय्यद आसिफ वय 15 वर्ष, राहणार शेरसवार नगर जालना असं मृत भावांचं नाव आहे। दुपारी 2 वाजेच्या सुमारास हे भाऊ पोहण्यासाठी शहरातील मोती तलावात उतरले। पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। अग्निशामक दलाने 2 तास परिश्रम घेऊन मृतदेह बाहेर काढले। दरम्यान या 2 भावांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत। 2 सख्या भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। 2 तास तुम्ही आता परिश्रमातून मृतदेह बाहेर काढले, काय सांगा? साधारणतः आम्हाला 2:14 कॉल आला की इथं मोतीबाग तलाव येथे की 2 जुनेब आणि आयान असे 2 मुलं साधारणतः 16 ते 20 वर्षाचे आहेत। ते पोहताना बुडाले म्हणून त्यांना कदाचित पोहता येत नसेल। घटनास्थळी पोहोचले असता आम्ही लगेच कारवाई केली। पाण्याची जी पातळी होता खोल होत गेली, म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंगला पाणी 3-3.5 फूट तसं होत एकदम मध्ये डिप्ट आहे। त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्या कारणाने ते खड्ड्यात गेले असतील, त्याच्यामुळे त्यांचा कदाचित जीव गमावला असेल। तरी दोन्ही मुलं आपण आता दीड ते 2 तासामध्ये आपण मृतदेह दोन्ही काढले व पोलीसच्या स्वाधीन करून पुढील कारवाईसाठी म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे। तरी इथे मी लोकांना सांगू इच्छितो, आपल्या इथं बरंच वस्ती आहे, दाट वस्ती आहे, इथल्या लोकांना मला आवर्जून सांगायचं आहे। आताच कमिशनर साहेब पण बोलले की इथं लोकांनी पोहायला नाही पाहिजे। जर हे चुकीची स्पॉट आहे पोहण्यासाठी, शिकण्यासाठी स्विमिंग पूल किंवा इतर आपण ठिकाणी आपल्या जिथं सेफ आहे तिथं आपण पोहायला पाहिजे। हे पोहण्याचा स्पॉट नाही आहे, कुठं डिप्ट आहे, कुठं अंदाज येऊ शकत नाही। त्याच्यामुळं चांगला माणूस पण दगावू शकतो, पोहणारा माणूस पण दगावू शकतो। खाली कुठं अडकला, काही गुतलं किंवा इथं मासे करू आपले जाळे टाकतात, त्याच्यामध्ये पाय गुतू शकतो, कधी काय होऊ शकतो। तर अशी घटना होण्याची शक्यता आहे। म्हणून लोकांना मला आवर्जून सांगावं वाटते की आव्हान आहे की इथं पोहू नका। तुमचा जीव फार मौल्यवान आहे। आपला जीव असा आपल्या क्षुल्लक कारणावरून किंवा क्षुल्लक आपल्या थोड्याशा पोहण्याच्या शोकामुळे तुम्ही आपण जीव धोक्यात टाकू नका। तुम्हाला पोहायचं असेल तर चांगला स्पॉट घ्या, चांगले व्यवस्थित घ्या, तिथे स्विमिंग पूल बघा, तिथं पोहा। मला एवढंच म्हणायचं। NTV न्यूज मराठी, जालना।